खासदार नवनीत राणांचा जात प्रमाणपत्रासंदर्भातला निकाल हा 1 एप्रिलला येण्याची शक्यता आहे। निकाल जर राणांच्या बाजूने लागला तर 2 एप्रिलला महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित केली जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यानंतर 4 एप्रिलला नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती मिळते। पण जर निकाल नवनीत राणा यांच्या विरोधात लागला तर भाजपचा प्लॅन बी तयार असून अमरावतीमधल्या प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचाही विचार सुरू आहे। त्या मूळच्या अकोला जिल्ह्याच्या आहेत। तसंच दिवंगत रासू गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि एक माजी IAS अधिकारी यांचंही नाव सध्या भाजपच्या विचाराधीन असल्याची माहिती मिळते। त्यामुळे खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल 1 एप्रिलला लागण्याचा अंदाज आहे। हा निकाल जर राणांच्या बाजूने लागला तर त्यांच्या उमेदवारीवरती भाजपकडून शिक्कामोर्तब केलं जाईल। पण जर निकाल नवनीत राणा यांच्या विरोधात गेला तर मात्र ते अडचणीत येतात। पण भाजपनं या जागेसाठी उमेदवार कोण याची चाचपणी आधीपासून करून त्यांचा प्लॅन बी तयार असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्याला माहिती देतील। प्रणय, नक्की खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्ट आपला निकाल देणार अशी शक्यता आहे, अशी चर्चा सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे नवनीत राणांची जे उमेदवारी आहे ते भाजपकडून 2 तारखेला महायुतीच्या यादीमध्ये येईल अशी विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि त्यानंतर 4 तारखेला नवनीत राणा या उमेदवारी दाखल करतील। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहतील अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे। परंतु जर नवनीत राणाच्या विरोधात जर हा निकाल केला तर भाजपाने प्लॅन जो बी आहे तो तयार करून ठेवलेला आहे, ज्यामध्ये उद्योजिका कल्पना सरोज ज्या मूळच्या अकोला जिल्ह्याच्या आहे यांचं नाव विचाराधीन आहे। सोबतच दिग्वंत रासू गवई यांच्या ज्या कन्या आहे कीर्ती गवई यांचं सुद्धा नाव यामध्ये आहे। आणि विशेष म्हणजे एक IAS अधिकारी आहे, जो माजी IAS अधिकारी आहे, त्यांचं नावसुद्धा विचाराधीन आहे अशी आपल्याला माहिती मिळाली। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जे राजकारणाला जे वेग आलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे। आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल यावर सर्व नवनीत राणाचं भविष्य अवलंबून आहे। बरोबर। त्यामुळे सुप्रीम कोर्ट जात प्रमाणपत्रासंदर्भात निकाल काय देणार यावरती राणांचं भविष्य आणि सोबतच भाजपचा उमेदवार कोण या 2 गोष्टी अवलंबून असतील। प्रणय, माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।